कळलं का? आम्ही आगूर सभा गेलो, याची साखर सभा गेलो, पण आगूरच्या सभेमध्ये साहेब ढसा रडले. साहेबांनी पाठवायला असून काढले. साहेब म्हणले आता रडायचं नाही. अहो यांनी माझ्या किती किलेप साहेबांनी मला दाखवल्या. इथं आमच्या महिला बघितल्या, किती महिला आमच्या गाड्या साहेब म्हणजे रडायचं नाही, लढायचं. यांनी मला डोक्यावर पडलं. मी डोक्याचा सायंटिस्ट इंजिनियर काय सायंटिस्ट इंजिनियर डोक्याचा. अहो डोक्यावर मी डोक्याचं हे आता ते म्हणले मला डोक्यावर पाडले, डोक्यावर पाडले. साहेब म्हणले आता तुम्हाला कसं डोक्यावर पाडलं? सांगा बरं आता कसं पाडलं? आता बरोबर वाटतं, बरोबर वाटतं. हॅलो, मी रमेश क्षीरसागर धांदळ बुद्रुक खुर्दाला जो पूल जोडितो का त्याच्या पुलाचे ना त्यांनी कमिशन घेतलं आर्यम कातोरेन. त्यांनी घ्या याच्यावर लाईव्ह करू. त्याचे गजबीज सगळे उघडले. शरद देशमुख आहे का त्यांनी हे केलं होतं. सगळ्या बोगसगिरी सगळी संगमनेर. आज या संगमनेर तालुक्यामध्ये प्रथमतः 40 वर्षानंतर जो आनंद उत्सव साजरा झाला, हा संगमनेर तालुक्यातल्या जनतेत कधी आनंद उत्सव साजरा होणारा हा 40 वर्षात प्रथमतः साजरा झाला आहे. व प्रत्येकाच्या जनतेच्या अंगावर जो गुलाल आहे, हा गुलाल आम्हाला 40 वर्षानंतर पाहायला मिळाला. अन्यथा आम्हाला कधी गुलाल हा 40 वर्षात कधी आम्ही बघितला नव्हता. पण हा जनतेचा हा कौल आहे. पण जनतेने विचार केला का आपल्यावर जो काही अन्याय झाला आहे, जो काही जनता दाखवून देत नव्हती, आज तो जनतेने प्रथमतः दाखवून दाखवलं का नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील जे म्हणतात टायगर आबी, टायगर आबी, त्यांच्या ह्या कृपा आशीर्वादाने आज आमच्या संगमनेर तालुक्यात जो आनंद उत्सव तयार झाला आहे, हा केवळ एकमेव राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब. त्याच्यानंतर हा 40 वर्षांचा जो गुलाल आमच्या याच्यावर पाहण्यात आला, याला प्रथम तर मी पहिलंच श्रेय आमची लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेमुळं मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या या आशीर्वादाने व लाडक्या बहिणींच्या आशीर्वाद, त्यांच्या प्रेमामुळे आज आम्हाला या ठिकाणी आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांना आज आम्ही पाहिलंय. म्हणजे त्यांचे राजयोग हे 40 वर्षांचा विजय खताळ पाटलानंतर आम्हाला आज या संगमनेरच्या ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हणून मी जनतेचे व माझ्या लाडक्या बहिणींचं प्रथमतः मी अभिनंदन करतो, आभार मानतो. व अशी या जनतेने शेवटपर्यंत आपल्याला साथ दिली पाहिजे व ज्याचा अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे, हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय हर हर महादेव.